सन्माननीय मान्यवर, आज दादा आपल्यात नाही आहे, पण अजूनही विश्वास बसत नाही. बैठका घ्यायच्या. 1999 मध्ये दादा पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आणि त्याच वेळेला विलासरावजी देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळात मी राज्यमंत्री. दादांनी सांगितलं की 3 दिवसामध्ये मला पत्र पाठवा की त्याचं काम झालेलं आहे. अशा पद्धतीनं 4 दिवसानंतर देवकरकर साहेब माझ्याकडे पेढे घेऊन आले, त्यांचं काम झालं. अशा पद्धतीनं सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा माणूस. फुले शाहू आंबेडकरांचे ते जरी सत्तेमध्ये असले तरी फुले शाहू आंबेडकरांचा वसा त्यांनी आयुष्यभर कधी सोडला नाही. आपल्याला आठवत असेल, महानगरपालिकेची निवडणूक मुंबईमध्ये युतीची चर्चा चालू होती. त्यावेळेला नवाब मलिकांना पक्षाने जबाबदारी दिलेली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. त्यावेळेला युतीमध्ये काही पक्षांनी, मी नाव घेत नाही, पण ते नको म्हणून सांगितलं. ते म्हटले युती नाही झाली तरी चालेल, सना मलिक आणि त्यांना मी त्या ठिकाणी ठेवणार आहे. अशा पद्धतीनं सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा माणूस, सगळ्यांना सर्वसामान्य माणसाचं काम करणारा माणूस. आपल्यात गेल्याचं दुःख, खरं म्हणलं तर सर्वसामान्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. उपस्थित शोकाकुल बंधूंनो, खरं म्हणजे दादा आज आमच्यात नाही ही भावना सहन होत नाही. एक असा नेता की जो नेहमी काळाच्या पुढे धावत होता आणि आपल्या दूरदृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करत होता. मी ज्या वेळेला इथे आलो तर मी सतीश भाऊंना म्हणालो, सतीश भाऊ 5:29 झाली आहे, कारण जर 5:30च्या नंतर मी आलो असतो तर दादांनी विचारलं असतं, काय राव, काय आता बैठक सुरू करणार का? की आम्हाला हा विश्वास असायचा की दादांनी 2:15ची जर वेळ दिली आहे तर आपण 2:10 जर पोहोचलो तर यानंतर बैठक 5 मिनिटात आपली नक्की सुरू होईल. आणि बैठक कशी व्हायची? 15-20 मिनिटामध्ये संपूर्ण बैठक सरळ ते मुद्द्याला हात घालायचे, कुठेही पालाळपणा नाही, काही नाही. आणि त्यामुळे बैठका लवकर संपायच्या. मात्र बैठक संपताना काय निर्णय झाल्याशिवाय आम्ही कधी उठल्याचं मला आठवत नाही. मला 2-3 प्रसंग आठवतात त्या काळचे, की पटपडताळणीबद्दल एक आग्रह होतो माझा की संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शाळा आणि शाळेमध्ये पटपडताळणी व्हावी. आणि त्यावेळेला राजकीय दृष्ट्या मला सुद्धा खूप विरोध झाला, पण त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा यांचा प्रचंड पाठबळ मिळालं. त्यावेळेला वस्ती शाळा शिक्षकांचा फार मोठा प्रश्न होता. 8,500 शिक्षकांना नियमित करायचं होतं. वस्ती शाळामध्ये फार मोठ्या रकमेची आवश्यकता होती, पण दादा उभे राहिले. त्यामुळे त्यावेळेला वस्ती शाळेचे सगळे 8,500 शिक्षक त्यावेळेला नियमित झाले.
दादा एक जबरदस्त व्यक्तित्व, कणखर नेतृत्व, सर्व लोकांना घेऊन जाणारे. कधीही दादांनी जातीवाद केला नाही, सर्वांना घेऊन बरोबर त्या ठिकाणी जायचे. आणि असं असताना एक दादा गेले कसे, आणि सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही 3 दिवस त्या ठिकाणी प्रोग्राम, तिथले सर्व प्रचाराचे दौरेच रद्द केले. इकडे आल्यानंतर समजलं की दादांचं असं म्हणजे जास्त माहिती, परंतु मग दादांच्या आठवणी खूप आहे. दादांच्या आठवणी आपण सगळेच सांगत बसलो की अनेकांना मान्यवरांना बोलायचं आहे. दादांना एकदा सकाळी फोन केला मी, तुम्ही मुंबईत आला असाल तर घ्या तुम्ही, 7 वाजता मी आहे मंदिरात. म्हणून सकाळी 7 वाजता? हो 7 वाजता. म्हटलं दादा आम्ही मंत्री असताना 5 वर्ष कधी 7 वाजता आलो नाही, पण 10च्या नंतरच आलो. ते मी माझं हे प्रिन्सिपल आहे, मी सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी येतो आणि माझे कामं उरकून घेतो. आता परवासुद्धा ज्यावेळेस एका वर्तमानपत्रात वाचलं मी की आदल्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल क्लिअर केल्या, कुठे पेंडन्सी नव्हती त्यांची, आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जे काम होतं वक्तशीरपणा त्या ठिकाणी, डिसिप्लिन, टाईमसुद्धा हे असताना त्या ठिकाणी अशा अनेक आठवणी असताना मी मुद्दाम आपल्याला सांगेल की आम्ही तर नेहमी म्हणजे भेट व्हायची कार्यक्रमात, पण मोठ्या साहेबांची त्या ठिकाणी आम्ही दिल्लीत नेहमीच भेट व्हायची, त्यावेळेस ही चर्चाही व्हायची. पण आज या ठिकाणी मला सांगायचं, मला त्यांनी 2-3 आठवणी अशा मुद्दाम सांगतो मी. ते वडीलधारी मंडळींना किती मानत होते. 17 सप्टेंबरचा आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, आणि सगळे स्वातंत्र्य सैनिकांना ते भेटायचे. माझी आई तिथे बसली होते. एकाने सांगितलं की खैरे साहेबांची आई, त्यांनी लगेच पाया पडले. आम्ही सगळे बाहेर असे उभे होतो, ते बाहेरून सांगितलं खैरे साहेब तुमच्या आईच्या पाया पडलं बरं. मी आईचं दर्शन घेतलं. मला इतकं भावूक, तर म्हणून दादासारखे व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस. पण एक सांगायचं तुम्हाला की दादांनी अनेकांना मदत केली. कोणी कार्यकर्ता त्यांनी इतका जपला की कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे कुठेही काही अडचण आली की अडचण मदत करणारं, मदत करून त्यांना त्या ठिकाणी कार्यक्रम उभं करायचं. उद्योजक कार्यकर्ते असतील त्यांनासुद्धा, इतर कार्यकर्ते असेल सुद्धा, छोटे मोठे त्या ठिकाणी ज्यांना बँकेचं कर्ज पाहिजे त्यांनासुद्धा, मग अशा पद्धतीने त्यांनी कधीही त्या ठिकाणी असं थांबलं नाही की मी सर्वांना मदत करतो. पण आज या ठिकाणी मी हे सांगेल की विकासाचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता. आताच अनेक नेत्यांनी आपला आपला अनुभव दादांच्याबद्दल बोलले. मीही अनेक वर्षापासून 5 टर्म आमदार असल्या कारणाने, मंत्री 4 वेळेस बनल्या कारणाने, अनेक वेळेस त्यांचा आमचा राजकारणाचा असेल, समाजकारणाचा असेल, वित्त विभाग असल्या कारणाने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे यायचं आणि त्यांनी मन भरून दिलखुश सर्वाला निधी देण्याचं काम केलं. जशा पद्धतीने जीवनभर काम केलं तशाच पद्धतीने ते देवाजवळ गेले. मी माझ्यातर्फे, माझ्या मतदारसंघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सर्व शोकाकुल जनसमुदाय आज आमच्या मंत्रिमंडळातील आमचे नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहत असताना अतिशय म्हणजे मन भरून आलेलं आहे. कारण की जवळजवळ 2.5-3 वर्ष मंत्रिमंडळात काम करत असताना अनेक वेळेस त्यांच्याकडे जायचा योग आला. तसं आता सांगितलं की मंत्री असल्यामुळे आमच्या विभागासाठी निधी मागण्याकरता आणि अनेक गोष्टी करता मी एकदा त्यांची वेळ मागितली होती. मला सकाळची 8 वाजताची वेळ दिली होती आणि 7:45 वाजताच त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की साहेब तुमची वाट बघतात. मी पण म्हटलं बंगल्याच्या बाहेरच आहे, आलो 1 मिनिटात. सांगण्याचं एकच की अतिशय वेळेचे महत्त्व राखणारे आणि कणखर असं मी 3 कामं घेऊन गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं सावे तुझं हे काम होईल, हे होईल, हे नाही होणार. 3 कामामध्ये 2 डिपार्टमेंटचं होतं. एक आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या स्टेडियमचा विषय होता. क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं काम करावं, तर मी म्हटलं दादा गरवारे स्टेडियमला मला रिन्युएट करायचं आहे. तर दादा म्हणे ते महापालिकेचं ते नको करू, तू नवीन स्टेडियमचं कर, मी तुला 150 कोटी रुपये देतो. म्हणजे इतका
एखाद्या गोष्टीला जी काय असेल ते एकदम स्पष्टपणे सांगणं अशी त्यांची भूमिका होती. आणि नेहमीच आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पण एखाद्या विषयावर कधी आमच्या मंत्र्यांमध्ये काही विषयावर जर काढलं तर लागलीच मध्यस्थी करून तो विषय मार्गी लावणं अशी खणकर भूमिका ते नेहमी होते. आज अतिशय म्हणजे दुःख आहे की ते आमच्यामध्ये नाहीत, आपल्यामध्ये नाहीत. मी माझ्या सावे परिवारावरती तर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आणि या छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. सन्माननीय मान्यवर, आज दादा आपल्यात नाही आहे, पण अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो आणि परमेश्वरानं त्यांच्या आपल्या श्रीचरणाजवळ त्यांना स्थान द्यावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करते. आणि त्यासोबतच पवार कुटुंबीय आणि संपूर्ण आपण महाराष्ट्र आज सगळा शोकमय आहोत. आपल्याला सुद्धा या घटकेला अधिक बळ मिळो, त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळो अशी प्रार्थना मी परमेश्वराला करते. सर्व मान्यवर, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. असा प्रसंग प्रत्येकाला वाटतं कधी येऊ नये, परंतु ही काळाची महिमा, याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. 27 तारखेला आमची कॅबिनेटची बैठक होती. महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या, जिल्हा परिषदच्या लागल्या आणि त्याच्यामध्ये असलेली ही 27 तारीख मी कॅबिनेटला गेलो. दादा त्या बैठकीला उपस्थित होते. दादांचं एक वैशिष्ट्य असं की कोणतीही बैठक जर लावली किंवा असली तर ते कधीच चुकवत नव्हते. त्या बैठकीला जेव्हा कॅबिनेटच्या बसलो, माझ्या एका साईडला झिरवळ होते, एका साईडला भरत गोगावले होते. कॅबिनेटमध्ये अनेक विषय असतात, परंतु आम्ही नवीन असल्यामुळं आम्ही ह्या मोठ्या नेत्यांकडे पाहत असतो. आणि सहज माझ्या तोंडातून वाक्य निघलं, भरत शेठ म्हणलं दादांची देहबोली काही बरोबर वाटत नाही. की दादा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असले आणि त्यांनी एखादा जोक केला नाही किंवा एखाद्याला टोमणं मारलं नाही, असं कधीच झालेलं नाही. आणि अख्खं मंत्रिमंडळ त्या टायमाला त्याचा मारलेला जोक किंवा याच्यावर सर्वजण त्यांना दाद सुद्धा द्यायचे. बैठकीमध्ये थोडे विषय होते, संपले. मी जेव्हा भरत गोगावलेला म्हणलं देहबोली बरोबर वाटत नाही, तर त्याने सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय घडलंय आपल्याला सर्वांना माहिती आहे. कदाचित त्या सभेचा ताण असेल म्हणून दादा थोडे आज शांत वाटत आहे. बैठक संपली, आम्ही आमचे काम करून मी संभाजीनगरला बाहेर आलो. रात्री पोहोचायला उशीर झाला. सकाळी फोन जेव्हा वाजायला लागले त्या टायमाला थोडं टाळायचा प्रयत्न केला, परंतु एकाने दरवाजावर बेल दाबलीच आणि सांगितलं की फार मोठी दुर्घटना घडली, दादा गेले. एक पिक्चर जसा समोर यावा ना नजरेसमोर, तसं दादाचं सगळं, त्यांच्याबरोबर असलेले आपले संपर्क, त्यांच्याबरोबर भेटणं, त्यांच्याबरोबर बोलणं, हे सर्व डोळ्यासमोर येत होतं. आणि दादा गेले हे कसं काय होऊ शकतं. आणि जे टीव्हीवर पाहिलं, जे दृश्य होतं ते इतकं अंगावर शहारे आणणारं. बातमी थोडी लेट येत होती की ते गंभीर जखमी आहेत वगैरे वगैरे, परंतु त्या विमानाचा जर क्रॅश झाल्यानंतर जे पाहिल्यानंतर आता इथून कुणाची सुटका झाली नसावी असं एक मनाला
वाटत होतं आणि तसंच घडलं. तातडीनं मी थोडा वेळ थांबलो आणि बारामतीला गेलो. बारामतीचं जे दृश्य मी पाहिलं तर एखाद्या माणसावर प्रेम किती असावं हे मला त्या ठिकाणी जाणवलं. फार आपल्या नेवाशापासून सगळी दुकानं बंद तर बारामतीपर्यंत. एखाद्या गावाचा असलं तर समजू शकतो, परंतु प्रत्येकाच्या इथे ज्या ज्या ठिकाणून जात होतं त्या ठिकाणी चर्चा फक्त दादाची होत होती. आणि दादांचं एका ठिकाणी चहा प्यायला थांबलं, त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याने सांगितलं की दादा तुमच्यासाठी नेते असतील, परंतु दादांनी आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांची भेट कधी कधी व्हायची, वर्ष 2 वर्षातून व्हायची, त्यांना सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न दादांनी केलेला. म्हणजे एक छोटा कार्यकर्ता हा दादा आपल्या घरातला माणूस असं समजणारा होता. मी दादाकडे अनेक वेळा त्यांना भेटायचा प्रयत्न करायचो. मला त्यांनी कधी भेट टाळली नाही, ताबडतोब टाइम द्यायचं. मी जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळानं सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाली, उभा पांडुरंग. श्रीरंग आम्हा बोलवितो, अंतकाळी विठू आम्हाशी पावला. गुप्त झाला तुका कुडीसे. या जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाप्रमाणे अजितदादा आपल्यातून एका क्षणात निघून गेले. या जाण्याने तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये किंबहुना या महाराष्ट्राच्या कामकाजामध्ये मोठी खिंड पडली, मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं. ही वस्तुस्थिती आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने तथा जालना संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे 28 तारखेला मी जयपूरला होतो आणि त्या दिवशी राजस्थानचं अधिवेशन सुरू व्हायचं होतं. त्या दिवशी अभिभाषण होतं. तेव्हा सकाळी सकाळी काही वाचत होतो, तेवढ्यात एका अधिकाऱ्याचा फोन आला. साधारण 9, 9:15च्या सुमारास आलाच हवा की दादाचा घात झाला. टी व्ही लावून पाहिलं तर भयंकर वाईट अशी परिस्थिती समोर दिसत होती. तुम्ही कोणी तो फोटो पाहिला की नाही माहीत नाही, पण कपडे अंगावर टाकायच्या आधीचा फोटो मी जो पाहिला तो भयंकर होता. विमान खाली, त्याच्याबरोबर त्यांची खुर्ची बाहेर फेकल्या गेली आणि त्याच्यात कपडे वगैरे सगळे जळाले होते, असं ते चित्र आहे. चेहरासुद्धा नीट ओळखू येत नव्हता. पण दादा म्हणजे अफाट इच्छाशक्तीचा माणूस, प्रचंड इच्छाशक्ती. आणि इच्छाशक्ती असल्याशिवाय कुठलं काम तडीस जात नसतं. आणि तेव्हा ती सगळी कामं त्यांनी जी केली किंवा तो निर्णय घेण्याची क्षमता जी आली ती त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती. आणि मग या जबरदस्त इच्छाशक्तीच्या कारणाने त्यांनी ही सगळी कामं केलेली आहे. आणि म्हणजे दादाला, माझा दादाचा जो परिचय झाला, पण त्यांच्या आधी त्या कुटुंबाचा परिचय मला जो झाला तो साधारणतः
70च्या आधी, कारण त्यांचा आजोळ आहे नगर जिल्ह्यातल्या देवळाली गावचं, आणि देवळाली गावामध्ये लक्ष्मणराव कदम, आम्ही त्यांना अण्णा कदम म्हणायचो, आणि दादा त्याला अण्णा मामा म्हणायचे. त्यांची आमची ओळख असल्यामुळे ते आणि मी किसान संघात अनेक वर्ष सोबत काम केल्यामुळे ते त्यांची सगळी माहिती मला त्यावेळेला त्यांनी सांगितलेली होती. आणि दादा देखील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नेहमी त्यांच्याकडे यायचे आणि मग सुट्टी संपली की परत जायचे. तर असे दादा अतिशय सगळ्यांना खेळणारे वगैरे असे लहानपणचं त्यांचं सगळं ते सांगत होते. पण त्यांची मेहनत अशी की जर ग्रामीण शब्दातच सांगायचं झालं तर करकचून मेहनत करणारा नेता. मेहनतीला कुठंही त्यांच्या कमी नाही. आता आधीच्या वक्त्यांनी सांगितलं सकाळी 5 वाजता या, सकाळी 6 वाजता या, मंत्रिमंडळाची बैठक असेल तर सगळ्याच्या आधी जाणार, त्यांना मंत्रालयात जायचं असेल 7 वाजता जाणार. सगळ्यांची अशी धावपळ व्हायची. परंतु दादा हे अतिशय वेळेचं बंधन पाळणारे आणि मेहनत खूप करणारे असं त्यांचं वेळेचं भान तर त्यांचं खूप असायचं. घड्याळ सारखी बघायचं, 1 मिनिटे का 2 मिनिटे का एक कार्यक्रम, 3 कार्यक्रम आपण आता त्यांच्या निवडणुकीतले प्रवास पाहिले असतील तर कितीतरी वेळा हेलिकॉप्टरमधून उतरताना पळत जाऊन गाडीत बसून याला जात, ते पण पाहिलं तर ते सगळेच करतात. त्यामुळे वेळेचं भान आणि स्पष्ट वक्तेपणा, जे काही बोलायचं ते तोंडावर बोलून जातील. आणि बोलण्यामध्ये शब्दाच्या मर्यादा मात्र त्यांच्या होत्या. मला आठवत नाही त्यांनी कधी कोणाला जिव्हारी लागेल असं बोलले. टीका करणं स्वाभाविक आहे, सगळे एकमेकांवर टीका करतात, पण जिव्हारी लागणारी टीका दादांनी कोणावर केलेली मला आठवत नाही. किंवा